श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवलीलामृत अध्याय 11वा. श्रावण महिन्यामध्ये दररोज सकाळी किंवा संध्याकाळी या अध्यायाचं नित्य पठण श्रवण करा. वास्तुदोष ग्रहदोष नष्ट करून आपलं प्रारब्ध बदलून टाकणारी अशी ही सेवा आहे. भगवान शिव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. ओम श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यासी नाही मीती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूपी म्हणूनी. त्यावरोणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्यविशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्यविशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादायाद भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचण घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सूरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजतांसी. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सेवैची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परीतेन सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णोदय पायनाचा जनिता, त्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागते अपार, तैसेची पूर्व होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जन्मे जय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्ये चिराहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंचीस दटाऊनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोललो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांगनमुनी घरासी आणिती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्तावसरे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र.
गजवाजियानी समग्र आरुडावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडले चित्ती. मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी ववस. दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छून भूपसभाग्य येती घरा. वेशा असुनी पतिव्रता नेमिली तो पुरुषतत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे. परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोषव्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पालिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सभेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शुभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊनी आनंद घन नेम करीतयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहुनी आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखंचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करुण नृत्यशाळेसी लागला अग्न. जन धावू लागले चहूकडोन एकची हाक जाहली. तीच सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लव करी. एरी उठली घाबरी तव बातात मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून. कुक्कुट मर्कट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बळवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा.
सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या, अति लाघवी उमारंग जो भक्तजन भोभंग, उडी घातली सवेग. ओम नम शिवाय म्हणूनी ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा. कोश संवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी देऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते, माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर. अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिरी. नीळकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शरीरी. गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर. गळा मनुष्यमुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर. दशभुजा मिरविती, वरचेवर कंदुक झेलित. तेवी 10 भुजा पसरोणी अकस्मात, महानंदेसी झेलुनी धरित. हृदय कमळी परमात्मा, म्हणे जाहलो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरुण. विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत. महानंदे विमानी बैसत, दिव्यरूप पावनी त्वरित. नगरा समवेत चालली, पावली सकळ शिवपदी. जेथे न्याही आधी व्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी. भेदबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख. मद मत्सर नाही निशंक, जेथेची गोड उदक. अमृताहुनी गोड कोणे, जेने सुर तरुंची वणे अपारे. सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवलागारे. भक्ता कारणे निर्मिली, जेथे ओसणता बोलती शिवदास. तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश. महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस. पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निशेष. कुक्कुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण. भाळी विभूती चर्चुन, त्याच पूर्व पुण्ये करुण. सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करीतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लाविती बहुतांस. उद्धरतील तुम्हाते, अमात्य सहित भद्रसेन. गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुकेन मी धन्य. सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती. हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्य प्रमाण किती. सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस. एवढाची पुत्र आम्हास, परमप्रियकर राजस. प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करून. स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण. सांगा स्वामी मग तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख. परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक. दुःखार्णवी पडेल पै, प्रत्यय सदृश बोलावे वचन. नातरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून. विशेष ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन. बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण. झाली असती जाणपा, आजपासोनी 7वे दिवशी. मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी. मूर्छा येऊनी पडियेला, अमात्य सहित त्या स्थानी. दुःखाग्नीत गेले आहाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी. आकांत करीती आक्रोशे, करुणिया हाहाकार. वक्षस्थळ पिटी रूपवर, मग रायासी पराशर. सावध करुणी गोष्टी सांगे, रूपश्रेष्ठा न सोडी धीर. ऐक एक सांगतो विचार, जै पंचभूते नवती समग्र. शशिमित्र नवते तै, नवता मायामय विकार. केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर. अहम ब्रह्म म्हणोनिया, ते ध्वनी माया सत्य. तेथून जाहले महत्तत्व, मग त्रिविध अहंकार होत. शिव इच्छे करुणिया, सत्वांशे निर्मिला पितवसन. रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण. सर्व स्थित्यंत करविता, विधिसी म्हणे सृष्टिरची पूर्ण. एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागुण. 4 वेद उपदेशले, 4 वेदांचे सार पूर्ण. तो हा रुद्राध्याय परमपावन, त्याहून विशेष गुह्य ज्ञान. भुवनत्रयी असेना, बहुत करी हा जतन. त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून. श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती. त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती. सप्तपुत्रा सांगे रुद्रहा, मग सांप्रदाय ऋषीपासून. भूतली आला अध्याय जाण, थोर जप तप ज्ञान. त्याहून अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण. त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन,
याहून थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडूनी यमकिंकर, रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागे पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचनी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणूनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जयासी, कुंभिपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होई साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, शोनिपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण, सद्गद होऊनी बोलत. सकल ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भयशोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचर्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यान युक्त पढून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, जासी वमनाहुनी नीचपूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण, दृष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणूनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपीता घेऊन. सहस्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीच, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन, सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विकराळ दाडा भयंकर, नेत्र खदिरांगरा सारिखे. जो मज घेऊनी जात असता, 4घे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गवस्ती, दिगंततम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरुण, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडालोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देवसुमने वर्षिती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे काहाळ थोर, सन्या अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोधरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्रस अन्ने शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत, आणूनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे ते तुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे पुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सूता. ऐसा अति आनंद होतसा, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी. की श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंग अर्चिजे. की निर्दैवास सापडे चिंतामणी, की क्षुदिता पुढे क्षीराब्दिये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, औत्तानपादी कयाधु हृदयरत्न. हे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, 14 विद्या कर तलमळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी, पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडिल शक्रादिका. तो नारद देखोनी तेची क्षणी,
कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी, उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन धावूनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिंद्रय दृष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधोन, तुझ्या पुत्राचे चकविले प्राण, रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करुण, आणित होतास भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण, आयुष्य असे निश्चये, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणित होतासी, मग चित्रभुक्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते, ते महत्पुण्ये निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु, मग उभा ठाकोनी कृतांत, कर जोडूनी स्तवन करीत, हे अपर्णाधव हिमनग जामात, अपराधन कळता घडला हा, ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायांवरी घातली लोळणी, आणिक सहस्र रुद्र करुणी, महोत्साह करीतसे, शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही, तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मासूत, अंतर्धान पावला, आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला, हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती, त्यासी काळन बांधे अंती, वंदोनी नेती शिवपदा, दशशत कपिलादान, ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्षभक्षण, सुरापान ब्रह्महत्या, एवं महापापपर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती, यावरी कलियुगे निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी, मग प्रधाना संवेत राव जाना, जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्रतोषला, विमानी बैसऊनी त्वरित, राव प्रधान गेले मिरवीत, विधिलोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले, शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन, हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे, हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार, मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधे ग्रह पीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाही, येथे जो मानील अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न भावा, त्यास प्रसोनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपुल्या ग्रहास न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे, ते त्यजावे जीवे भावे, जेवी सुशीळ हिंसक ग्रह, जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत, हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठान, त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल, अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळकंद, अभंगन बिटे कालत्रयी, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, 11 गौडहा, श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.